नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. शिक्षण गप्पाच्या आजच्या 37व्या भागात माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ विचारवंत आणि महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अभ्यासक आणि प्रसारक हरी नरके. प्राध्यापक हरी नरके यांनी आजपर्यंत 11,000 व्याख्यानं, 29 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि 13 देशांमध्ये दिलेले आहेत. 2,500 लेख आणि 51 ग्रंथ त्यांचे आहेत. एका आयुष्यात माणूस किती प्रकारचं काम करू शकतो याचं हरी नरके उदाहरण ठरावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचं संपादन आणि प्रसारण याबाबत त्यांचं काम साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. परंतु महात्मा फुलेंच्या 130व्या स्मृतिदिनानिमित्त मला त्यांची आज मुलाखत घ्यावीशी वाटते. याचं कारण असं की महात्मा फुलेंचे विचार भारतभर पोहोचवण्यासाठी हरी नरके यांनी जे प्रयत्न केले ते आपण समजावून घेतले पाहिजे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये महात्मा फुलेंच्या साहित्याचे जे खंड निघाले त्याचं संपादन त्यांनी केलं. 13 भाषेमध्ये अनुवाद आणि प्रकाशनाच्या कामामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. पुणे विद्यापीठानं तेव्हाच्या जे महात्मा फुले अध्यासन तयार केलं त्याचे प्रमुख हरी नरके होते आणि पुणे विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यासाठी त्यांचे प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. त्या आवारामध्ये महात्मा फुलेंचा पुतळा बसवणं, संसदेच्या प्रांगणात महात्मा फुलेंचा पुतळा बसवणं, नायगावला सावित्रीबाईंचं स्मारक आणि पुण्यातलं स्मारक यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणे राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आणि भांडारकर प्राच्य विद्या संस्थेचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केलं आहे. आणि म्हणून महात्मा फुले यांचा शिक्षण विचार काय होता हे समजावून घेण्यासाठी आज 28 नोव्हेंबर या 130व्या स्मृतिदिनानिमित्त आज मी हरी नरके यांच्याशी बोलतो आहे. नमस्कार नरके सर. नमस्कार. नमस्कार रामजी. महात्मा फुलेंच्या शिक्षण विचारावर मला तुमच्या स्वतंत्र आमच्या शिक्षण गप्पामध्ये मुलाखत घ्यावीशी वाटते की जे बघणारा जो मोठा वर्ग शिक्षक पालक आहे तर ते अशासाठी घ्यावीशी वाटते की महात्मा फुले यांचं मोठेपण सर्वांना माहीत असतं परंतु तपशील माहीत नसतात. म्हणजे विद्येविना मती गेली एवढ्या 2 वेळा आम्ही सगळेजण कोट करतो. सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये शाळा काढली मुलींची ते माहीत असतं आणि हंटर कमिशनला 1882 ला निवेदन दिलं. या 3च्या पलीकडे आमची काही समज महात्मा फुलेंच्या शिक्षण विचाराच्या पुढे सरकत नाही. आम्ही म्हणजे सर्व समाज आपण. तर मला सांगा की महात्मा फुलेंनी ही कृती करताना काही संस्थात्मक उभारणी केली होती का? कारण 19व्या शतक हे संस्थात्मक उभारणीचं शतक आहे. तर शिक्षण पोहोचवण्यासाठी महात्मा फुलेंनी काय स्वरूपाचं काम नेमकं संस्थात्मक केलं? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हेरामजी की 1818 ला पेशवाई संपल्यानंतर इंग्रजांची राजवट इथे आल्यानंतर 9 वर्षांनी महात्मा फुलेंचा जन्म 1827 ला झालेला आहे आणि 1848 साली त्यांनी हे काम सुरू केलं. तेव्हा शिक्षणाचं 21 वर्षाचं त्यांचं वय होतं. सावित्रीबाई तर 17-18 वर्षाच्याच होत्या. त्यांचे जे सहकारी होते त्यांचे ब्राह्मण सहकारी गोवंडे, परांजपे, वाळवेकर हे सगळे त्यांचे वर्गमित्रच होते आणि त्याचबरोबर त्यांना या कामामध्ये मदत करण्यामध्ये लहुजी वस्ताद साळवे, रानबा महार, दुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवाजी मांग, फातिमा शेख, उस्मान शेख अशी समाजातल्या सगळ्या थरातली माणसं होती. मला स्वतःला महत्वाचं वाटतं ते असं की ह्या मंडळींनी केवळ शाळा सुरू करायची एवढा मर्यादित विचार केलेला नव्हता, तर एक मंडळीकरण इन्स्टिट्यूशनल जीवन सुरू करणं भारतामध्ये अशा प्रकारचा जो देशांच्या राज्यानंतर आलेला होता, आधुनिक विचार आलेला होता, मॉडर्न इंडिया निर्माण करण्याचा विचार आलेला होता, त्याच्या अनुषंगानं त्यांनी 2 शिक्षण संस्था स्थापन केल्याची कागदोपत्री नोंद आता आपल्याला आर्काइव्ह्ज मध्ये म्हणजे पुरावी लेखागारामध्ये प्राचीन ग्रंथ आणि दस्तावेज जिथे जपून ठेवलेले आहेत तिथे आपल्याला मिळते. आपण शिक्षण खात्याच्या या अहवालांमधनं जुन्या असं पाहिलंय की नेटिव्ह फिमेल स्कूल्स नावाची शिक्षण संस्था ही मुलींच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी सुरू केल्याची आपल्याला कागदोपत्री सगळी नोंद मिळते. त्या संबंधीचे दस्तावेज आता उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर त्यांनी द सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन ऑफ महार, मांग आणि अँड अदर्स अशा या नावाची एक शिक्षण संस्था सुरू केल्याचं दिसतं. मला स्वतःला यातलं महत्व हे वाटतं की जगभर 3 प्रकारच्या विषमतांची केंद्र आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने लिंगभाव, स्त्री पुरुष विषमता हे जगभर असलेलं विषमतेचं केंद्र हे भारतातही आपल्या आहेच. त्यामुळे स्त्रियांपासून सुरुवात करणं हा एक त्याच्या मागचा दृष्टिकोन. दुसरी विषमता ही वर्गीय, गरीब श्रीमंत. तर स्त्रिया, दलित, आदिवासी, कष्टकरी, अंगमेहनती, ज्यांना आपण शूद्र अतिशूद्र म्हणतो महात्मा फुल्यांच्या भाषेमध्ये, हा सगळा जो समाज घटक आहे SC, ST, OBCचा, तो ज्याच्यामध्ये येतो तो जाती व्यवस्थेने नाडलेला. आणि म्हणून त्याच्यासाठी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार, मांग अँड अदर्स. आणि त्याचबरोबर मला स्वतःला असं वाटतं की लिंगभाव, वर्गीय विषमता आणि जातीय विषमता या तिन्ही केंद्रांवर एकत्रितरित्या मारा करायचा असेल तर शिक्षण हाच मार्ग योग्य आहे. एनलायटनमेंट ऑफ माइंड्स असे शब्द त्यांनी गव्हर्नरला जे पत्र लिहिलेलं आहे 5 फेब्रुवारी 1852चं त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र आता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आणि ते आपण महात्मा फुले समग्र वाङ्मयात छापलेलं पण आहे. त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की शिक्षणाच्या माध्यमातून समग्र भारताचं नवनिर्माण करणं, एक मॉडर्न इंडिया घडवणं, या बाजूनी ते विचार करत होते आणि त्याच्यासाठी या संस्था त्यांनी सुरू केल्या आणि त्या नेटाने चालवल्या. अतिशय मेहनतीने अनेक प्रकारच्या अडचणी आल्या तरी सुद्धा त्यांना तोंड देत देत त्यांचा सामना करत करत त्यांनी त्या चालवल्या. आणि मला असं वाटतं की एक प्रकारे आधुनिक भारताच्या शिक्षणाची, संपूर्ण भारतातली शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आणि म्हणून संस्थात्मक जीवन हे अत्यंत महत्वाचं जे आपल्याकडे सुरू झालं होतं त्याच्यामध्ये ज्योतिराव, सावित्रीबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मला हे मूलभूत असं योगदान वाटतं. बरोबर. ही खरोखर नवी माहिती आहे आमच्यासाठी. मला एक सांगा की वंचितांचे शिक्षण हा शब्दप्रयोगच महात्मा फुलेंनंतर महाराष्ट्रामध्ये रुजला. म्हणजे परदेशामध्ये जरी पावलो फ्रिअरी वगैरे यांची चर्चा होत असेल, परंतु खऱ्या अर्थानं 150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी वंचितांच्या शिक्षणाचा आवाज उठवला आणि दलित, आदिवासी आणि स्त्रिया या तिघांच्या शिक्षणासाठी त्यांनी त्या हंटर कमिशन मध्ये सातत्याने मांडणी केली. माझ्या हातामध्ये जो तुम्ही संपादित केलेला ग्रंथ आहे महात्मा फुले गौरव ग्रंथ, याच्या पानापानावर दलित, आदिवासी आणि स्त्रिया यांच्याबद्दलची त्यांच्या अंतःकरणातली करुणा पानापानावर आपल्याला वाचायला मिळते. तर हे 3 घटक महात्मा फुलेंना का सर्वात महत्वाचे वाटत होते शिक्षणात? बघा, तुम्ही अगदी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला हेरमजी, धन्यवाद. 15 सप्टेंबर 1853ला हे काम सुरू असतानाच्या काळामध्ये ज्ञानोदय या अहमदनगरवरून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्राला महात्मा फुल्यांनी एक मुलाखत दिलेली आहे. ती मुलाखत आजही उपलब्ध आहे. 15 सप्टेंबर 1853ला महात्मा फुले असं म्हणतात, प्रथम माझ्या मनात आलं की आईच्या मुळे मुलांची जी सुधारणूक होते ती फारच मूलभूत आणि चांगली असते. जे लोक या देशाच्या सुखाची व कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तम अवस्थेत यावा यासाठी इकडील बायकांच्या स्थितीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे. त्यावेळची भाषा आहे. व हर एक प्रयत्न करून त्यास विद्या शिकवली पाहिजे आणि म्हणून आम्ही मुलींची शाळा प्रथम घातली. तेव्हा मुलींच्या शिक्षणाने होणारा जो परिणाम आहे तो अधिक मूलभूत आणि परिणामकारक आहे, कायमस्वरूपी आहे आणि म्हणून तिथून सुरुवात करायची, हा एक मुद्दा. दुसरा, त्याच संदर्भामध्ये महात्मा फुले यांनी आपली शिक्षणविषयक भूमिका सांगताना पुढे असं म्हटलंय की या देशामध्ये अज्ञान आहे, भाषाभेद आहेत, जातीभेद आहेत, अशा अनेक प्रकारचे दुष्ट रोग आपल्या देशामध्ये आहेत आणि सारेच लोक दुःखात असताना कोणास मदत करावी हा प्रश्न असला तरी कोणालाच मदत न करता उगीच बसावे यापेक्षा फार दुःख ज्यावर असेल त्यास आधी मदत द्यावी हे योग्य होय. जातीभेदामुळे अनिवार्य दुःखे मांग, महार या सोसावी लागतात. याच करता त्यांची विद्याद्वारानेच दाद लागेल यास्तव त्यासाठीच प्रथम काम चालू केले. महार, मांग यांना शिकवण्यासारखं या देशाचं दुसरं कुठलंही हित नाही, ही खुणगाट बांधून आम्ही या कामाला सुरुवात केली असं ते म्हणतात. यातनं असं लक्षात येईल की तुम्ही जे म्हणताय की कुठून सुरुवात करायची याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये ठोस अशा प्रकारचा एक तात्विक विचार आहे. केवळ चाचपडत
ते निघालेले नाहीयेत आणि नेमकेपणानं कुठे आपल्याला सुरुवात केली तर त्याचा परिणाम फार मोठा होईल, नेमका होईल, याच्याबद्दलची स्पष्टता त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते. अच्छा, महात्मा फुलेंचं मला आणखी एक वेगळेपण असं वाटतं की त्यांनी त्या काळच्या प्रस्थापित एका सिद्धांताला आव्हान दिलंय आणि तो म्हणजे झिरपण्याचा सिद्धांत. म्हणजे भांडवलशाही नेहमी कल्याणकारी योजनेला विरोध का करते, तर ते असं म्हणतात की एकदा समाजात संपत्ती निर्माण झाली की ती आपोआप गरिबांपर्यंत झिरपत जाईल. तेच शिक्षणाबद्दल इथली चातुर्वर्ण व्यवस्था म्हणत होती की दलित आदिवासींना गरिबांना शिकवण्याची गरज काय, एकदा ब्राह्मण शिकले तर ते आपोआप झिरपत खाली जाईल आणि ते सुद्धा खालचा स्तर जो आहे तो शिकायला लागेल. पण महात्मा फुलेंनी याच्यामधली जी लबाडी आहे त्या लबाडीला बरोबर बोट ठेवून झिरपण्याच्या सिद्धांताला आव्हान दिलं आणि ते मला फार मोठं कॉन्ट्रीब्युशन वाटतं. तर ते थोडंसं आम्हाला समजावून सांगा. हे अगदी खरं आहे बघा हेरमजी, तुम्ही शिक्षण शास्त्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. तुमचं लेखन, तुमचं प्रत्यक्ष फील्डवरचं काम, याच्यामुळे तुम्हाला याची कल्पना आहे की भारतामध्ये आणि जगभरच त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये आपल्याला अशी मांडणी होताना दिसत होती की वरून तुम्ही सुरुवात केली की ते खालीपर्यंत येईल. परंतु महात्मा फुले हे पहिले असे शिक्षण तज्ञ आपल्याला दिसतात की जे असं म्हणतात की एज्युकेशन फ्रॉम बिलो, खालून सुरुवात करावी लागेल. इतिहासाच्या बाबतीमध्ये ग्रामची नावाचा विचारवंत आपल्याला माहिती आहे, इतिहासकार माहिती आहे, जो म्हणतो की हिस्ट्री फ्रॉम बिलो. तर त्या आता ग्रामची नंतरचा आहे, महात्मा फुले आधीचे आहेत. तर महात्मा फुलेंनी शिक्षण खालून सुरू केलं पाहिजे असं म्हणणं. बघा, हंटर शिक्षण आयोगाने 370 शिक्षण तज्ञांच्या भेटी घेतल्या होत्या आणि त्या 370 शिक्षण तज्ञांमध्ये भारतातल्या 369 हे झिरपण्याच्या सिद्धांताचे समर्थक होते आणि एकटे महात्मा ज्योतिराव फुले असे आहेत की ज्यांनी असं म्हटलं की एज्युकेशन फ्रॉम बिलो, तुम्हाला खालून सुरुवात करावी लागेल. आणि ते असं म्हणाले की काहीच झिरपत नाही, ज्ञान झिरपत नाही, सत्ता झिरपत नाही, संपत्ती झिरपत नाही, ती तिथेच्या तिथे ब्लॉक केली जाते, तिथेच्या तिथे साठवून ठेवली जाते आणि म्हणून तुम्हाला खालून सुरुवात करावी लागेल. बघा, त्यांनी नेमकी जी मांडणी केली आहे ती जर आपल्याला सूत्ररूपाने सांगायची झाली तर हेरमजी असं दिसतं की कशासाठी शिक्षण आणि वंचितांचं शिक्षण किंवा स्त्रियांचं शिक्षण अशी सुरुवात कशासाठी. तर ते असं म्हणतात की आपल्याला शिक्षणानं काय साधायचं आहे, क्रिएशन ऑफ नॉलेज अँड स्किल्स आपल्याला निर्माण करायचे आहेत. ज्ञानाची निर्मिती करणं आणि कौशल्यांची निर्मिती करणं हा आपल्या शिक्षणाचा मुख्य उद्देश. पण तो असताना ते पुढे असं म्हणतात की नुसतं ज्ञान आणि कौशल्य निर्माण करून भागणार नाही, ज्ञानार्जनाची प्रेरणा निर्माण केली पाहिजे. म्हणजे ज्ञान निर्मिती करत असताना ज्ञानार्जन करण्याची प्रेरणा समाजामध्ये प्रसारित करणं, जीवनातलं खरं खोटं शिक्षणामुळे कळू लागलं पाहिजे आणि खऱ्यासाठी संघर्ष करण्याची हिंमत शिक्षणाने दिली पाहिजे. म्हणजे शिक्षणाने माणसाची कुवत वाढवली पाहिजे, पण त्याची हिंमत सुद्धा वाढवली पाहिजे, त्याला एक नैतिक शक्ती प्रदान केली पाहिजे. आणि म्हणून मग ते असं म्हणतात की देशाच्या सर्वसाधारण जनतेच्या स्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणणं हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या उद्देशामध्ये मला असं वाटतं हेरमजी की देशाच्या सामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणं. पुढे आपल्याला महात्मा गांधींमध्ये हे सूत्र पाहायला मिळतं, बाबासाहेब आंबेडकरांमध्ये, कर्मवीर भाऊराव पाटलांमध्ये हे सूत्र पाहायला मिळतं. मला असं वाटतं की ही फुल्यांची जी प्रेरणा आहे ती किती सार्वकालिक आहे बघा, की देशाच्या सर्वसाधारण जनतेच्या स्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी शिक्षणाने काम केलं पाहिजे. हे अतिशय कणखर शब्दात असं म्हणतात, शिक्षण ही खाजगी देणगी नाही, ते देश परिस्थिती सुधारण्याचं आणि देशभक्तीची परतफेड करण्याचं जाणीव जागृतीचं साधन आहे. शिक्षण हे काय आहे, कशा प्रकारचं शस्त्र आहे, किती त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि मला हे फार आवडलं की शिक्षण ही खाजगी देणगी नाही आहे, हे काहीतरी व्यक्तिगत तुम्हाला निसर्गाने दिलेली गोष्ट आहे वगैरे वगैरे, हे असं नाही आहे. तर तुम्हाला देश परिस्थिती सुधारण्यासाठी त्याचा उपयोग करायला हवाय. त्यामुळे उदंड ऐहिक कल्याण करणं एवढाच फक्त शिक्षणाचा हेतू किंवा उद्देश असता कामा नये. ऐहिक कल्याण तर झालंच पाहिजे, भौतिक कल्याण तर झालंच पाहिजे. आणि म्हणून ते त्यांनी वापरलेले जे शब्द आहेत हेरमजी, ते मी मुद्दाम त्यांच्या रेकॉर्ड मधून आपल्याला वाचून दाखवतो, कारण मला स्वतःला मी काय म्हणतो यापेक्षा फुले नेमकं काय म्हणतात हे आपल्या समोर आणण्यामध्ये जास्त रस आहे.
ते 1852 सालच्या आपल्या शिक्षण विषयक अहवालामध्ये असं म्हणतात, इंडस्ट्रियल डिपार्टमेंट्स अँड ॲग्रिकल्चरल स्कूल्स मस्ट बी अटॅच्ड टू एव्हरी स्कूल in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently. हे दोन शब्द किती सांगून जातात बघा. कम्फर्टेबल, मला अतिशय मोकळं होता आलं पाहिजे, सहजपणाने जगता आलं पाहिजे, आणि त्याचबरोबर इंडिपेंडंट व्हायला हवं, स्वतंत्र व्हायला हवं. मला असं वाटतं की शिक्षण तज्ञ फुले ज्या प्रकारच्या शेती शिक्षणाचा आणि उद्योगाच्या शिक्षणाचा, तंत्र शिक्षणाचा विचार मांडतात, तो सुद्धा आजही आपल्याला प्रस्तुत असलेला विचार दिसतो. पण त्याच्या मागचा हेतू हॅपीली, कम्फर्टेबली, इंडिपेंडेंटली जगता आलं पाहिजे. माणसाला मोकळं करणं, मुक्त करणं, स्वतःच्या पायावर उभं करणं. पुढे ते म्हणतात, सामान्य शेतकरी, कष्टकरी, कारूनाळू, स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या विषयीची मैत्रीची भावना शिक्षणाने निर्माण केली पाहिजे. त्यांच्याबद्दलची आस्था आणि कळकळ निर्माण केली पाहिजे. जोपर्यंत या समाज घटकाबद्दल शिकलेल्या माणसाच्या मनात प्रेम नसेल, तोपर्यंत त्याच्या शिक्षणाचा उपयोग नाही. बघा, शिक्षणामुळे उलट माणसं तुटतात की काय, अशी आज आपण परिस्थिती बघतो. जी माणसं शिकतात ती अलिप्त होत जातात, स्वतःपुरतं बघायला लागतात. इथे किती व्यापक ध्येय धोरण आहे. आणि म्हणून पुढे ते म्हणतात, नैतिक आणि बौद्धिक कल्याणाची प्रेरणा आणि क्षमता आमच्या शिक्षणातून निर्माण झाली पाहिजे. सुशिक्षित माणूस नीती आणि सद्वर्तन रक्षक आणि त्याचा पालक बनायला हवा. आणि अशा पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की शालाबाह्य अशा प्रकारची मुलं समाजामध्ये असणं हे आपल्या सगळ्याच समाजासाठीच एक फार मोठं समस्या किंवा आव्हान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणतात की किमान 12 वर्षापर्यंत, नंतर आपण राज्यघटनेमध्ये 14 वर्षापर्यंतचा हा विषय स्वीकारला 45व्या कलमामध्ये, आणि शिक्षण हक्क कायद्याने 2010 सालापासून 21A मध्ये आपण तो 14 वर्षापर्यंत 6 ते 14 पर्यंत आणला. पण फुले असं म्हणतात की किमान 12 वर्षापर्यंतचं शिक्षण मोफत, सक्तीचं आणि सार्वत्रिक असलं पाहिजे. तुम्हाला मला हेरमजी माहिती आहे की अशी मागणी करणारे ज्योतिराव फुले हे फक्त भारतातले नाहीत, संपूर्ण आशिया खंडातले पहिले शिक्षण तज्ञ आहेत. शिक्षण मोफत, सक्तीचं आणि सार्वत्रिक झालं पाहिजे. आणि ही मागणी 1848 ते 1882 या काळामध्ये सातत्यानं करत राहणं आणि ती 2010 साली पूर्ण होणं, प्रत्यक्षामध्ये तिच्या अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये आणखी नव्या प्रश्नांना आपण भिडतो आहोत, आपण त्याच्याकडे जातो आहोत. पण फुल्यांनी असं म्हटलंय की 1882 साली ते म्हणतात, एकट्या मुंबई प्रांतामध्ये 10 लाख मुलं शालाबाह्य आहेत. आणि मला असं वाटतं की हे सरकारसाठी आणि समाजासाठी अतिशय चिंतेचं आहे. आणि पुढे ते गळतीबद्दल बोलायला लागतात आणि गळतीचा प्रश्न कसा हाताळायचा त्याच्या संबंधामध्ये मांडायला लागतात. मला स्वतःला असं वाटतं की अगदी संक्षेपानं आपल्या असं लक्षात येईल की 2020 साली आणि येणाऱ्या पुढच्या 50-100 वर्षामध्ये ज्या प्रश्नांना आपल्याला भिडायचंय, ज्या समस्यांना आपल्याला भिडायचंय, त्या समस्या, ते प्रश्न ऐरणीवर आणण्याचं, ते सोडवण्याची साधनं निर्माण करण्याचं, प्रत्यक्ष कृतीशील पाऊल टाकण्याचं, अशा प्रकारचं जे काम ज्योतिरावांनी केलंय, त्यासाठी मी असं मानतो हेरमजी की तुमच्यासारख्या या क्षेत्रामधल्या जाणत्या लोकांच्या माध्यमातून फुल्यांच्या बद्दलची माहिती आणि त्यांच्या कामाबद्दलचा विचार सर्वदूर जर पोहोचला तर त्यातनं एक ऊर्जा आपल्याला मिळते. त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण चर्चा का करतोय, तर आपल्याला आजचे प्रश्न सोडवायला त्यातनं काही मदत, म्हणून आपली ही जी चर्चा आहे ती पुढच्या दिशेने जात असताना मला असं वाटतं की आपण त्याच्यावरही बोलू. नक्कीच. तुम्ही आता गळतीचा आणि शालाबाह्य मुलांचा उल्लेख केला, तर महात्मा फुलेंचं द्रष्टेपण म्हणावा की आजचं आपलं अपयश म्हणावं, असा हा प्रश्न आहे. याचं कारण असं की 1882 साली हंटर कमिशनच्या अहवालात, ज्या निवेदनात त्यांनी हा मुद्दा मांडला, तर आज 138 वर्षानंतर केंद्र सरकारने जे नवीन शैक्षणिक धोरण प्रसिद्ध केलं, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की फक्त पहिलीमध्ये जर 100 मुलं गेली तर उच्च शिक्षणापर्यंत फक्त 26.3 मुलं पोहोचतात. म्हणजे जवळपास 74% मुलांची गळती आज पण होते. आणि त्या गळती होणाऱ्यांमध्ये कोण असतं हे सांगायची गरज नाही. ते पुन्हा दलित, आदिवासी, स्त्रिया, भटके विमुक्त, मुस्लिम असतात. म्हणजे ज्यांना शिकवण्यासाठी महात्मा फुलेंची तळमळ होती,
तीच पुन्हा पुन्हा आज लोकशाही देशामध्ये किंबहुना शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची आणि सक्तीची भाषा बोलताना सुद्धा पुन्हा पुन्हा शिक्षणाच्या बाहेर फेकले जातात. एन.डी. पाटील असं म्हणतात की 100 लिटर दूध उकळायला घ्यायचं आणि त्यामधले एक पातेलं दूध बाजूला काढून ते गॅसवर गरम करून त्याच्या साईला क्रीम म्हणायचं. तर असं क्रीम आम्हाला चालणार नाही. 100 लिटर दूध उकळूनच तुम्ही साय काढली पाहिजे. तर महात्मा फुलेंनी गळतीच्या प्रश्नावर काय म्हटलं होतं नेमकं? बघा, ज्योतिरावांनी काम करत असताना किती चौफेर काम केलं आणि किती सखोल काम केलं, आपण दोन्ही गोष्टींचा विचार करणार आहोत. तर एका बाजूला असं दिसतं की त्यांच्या शाळेमध्ये मुलं एकतर मुली एकतर आणणं अवघड होतं, येणं अवघड होतं. तो काळ आणि त्या काळातले प्रश्न, याच्यात आता तपशिलात जायची गरज नाही, काय त्रास झाला ते आपल्याला माहिती आहे. पण ते आल्यानंतर त्यांना टिकवून ठेवणं, ती गळू नयेत याच्यासाठी प्रयत्न करणं, यासाठी काम सुरू झाल्यानंतर त्यांनी एकूण 14 गोष्टी मांडलेल्या आहेत आणि त्या 14च्या 14वर तपशिलाने कधीतरी आपण बोलू. पण आज त्यातल्या अगदी मुख्य अशा 4-5 गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधतो. तुम्हाला माहिती आहे हेरमजी, तुम्ही माझ्या फार जवळचे मित्र आहात आणि मी पुणेकर असल्यामुळे आमच्या पुणेकर वक्त्यांची सवय एकदा बोलावलं की पुन्हा बोलावतील अशी सोय करून जायचं, असं आमची पद्धत असते. आणि त्यामुळे मी 14 गोष्टी काय आज सांगणार नाही, पुन्हा कधीतरी आपण त्याच्यावर बोलू. पण त्यातल्या ठळक 4 गोष्टींकडे आपलं लक्ष वेधतो. पहिली गोष्ट त्यांनी असं म्हटलंय की ही जी मुलं, ह्या ज्या मुली शाळेमध्ये येतात त्यांचं अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. मग का लक्ष लागत नाही? तर आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्या पोटात आग पडलेली असते, ते उपाशी असतात, त्यांना भूक लागलेली असते. आणि दुसरं, त्यांना शाळेत बसण्यासाठी येण्यासाठी जे कपडे असायला हवेत बऱ्यापैकी, त्यांनी चिरगुट असा शब्द वापरलाय, म्हणजे चिरगुट सुद्धा मिळत नाही धड. आणि त्यामुळे अब्रू रक्षणासाठीचे सुद्धा कपडे शाळेत येण्यासाठीचे नसतात आणि त्यामुळे सुद्धा येणं शक्य नसतं. आणि म्हणून मग पहिला प्रश्न गरिबी. आणि म्हणून त्या प्रश्नावरचं उत्तर त्यांनी जे दिलंय ते आज आता आपल्याला माहित आहे, पण त्यांनी त्यावेळेला वापरलेला शब्द फार मला धडधाकट आणि ठोस वाटतो. त्यांनी असं म्हटलंय की या गरीब मुलांना आणि मुलींना आपल्याला पगार द्यावा लागेल आणि म्हणून त्यांच्या शिक्षण संस्थेच्या जमा खर्चामध्ये, आपल्याला शिक्षण खात्याच्या रिपोर्टमध्ये दरवर्षी त्यांनी ऑडिट केलेले रिपोर्ट जोडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रुपये आणि पैसे अशा पद्धतीने हिशोब दिलेले आहेत सगळे. तर त्याच्यामध्ये शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार हा जसा एक महत्वाचा घटक आहे, तसाच गरीब मुला मुलींचा पगार, आणि पगार शब्द वापरलाय बरं का, आता ज्याला आपण स्कॉलरशिप, विद्यावेतन असं म्हणतो, आपण शब्द बदलतो. भावना आणि काम याच्यामध्ये किती प्रगती करतो याच्याबद्दल वाद होऊ शकतात, पण त्यांना थेटपणाने पगार असं म्हणून, पण नुसतं जेवण मिळालं आणि कपडे मिळाले प्रश्न सुटत नाही. त्याने असं म्हटलंय की शाळेत काही अभ्यास करून घ्यावा लागतो, काही अभ्यास घरी करायचा असतो, त्यातनं तो अभ्यास पक्का होतो. पण आई वडील निरक्षर असल्यामुळे किंवा आई वडिलांना शिक्षणाचं महत्व कळलेलं नसल्यामुळे ते अभ्यास घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून मग आई वडिलांना शिकवलं पाहिजे. आणि म्हणून सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये, त्याला आपण प्रौढ साक्षरता अभियान म्हणतो, ते सुरू केलं. ते भारतातलं पहिलं प्रौढ साक्षरता अभियान 1850च्या दशकामध्ये त्यांनी चालवलेलं, आई वडिलांचं शिक्षण. त्याच्यानंतर ते असं म्हणतात की घरी आई वडिलांनी अभ्यास घेतला आणि आई वडिलांनी त्या मुला मुलींच्या शिक्षणाकडे, अभ्यासाकडे लक्ष दिलं, तरी काही आणखी मूलभूत प्रश्न आहेत. उदाहरणार्थ एक प्रश्न असा आहे की आपल्या देशामधले खरीप आणि रब्बीचे हंगाम, इथल्या पावसाळ्यावर आपली शेती आणि आपलं सगळं जनजीवन अवलंबून असणं, आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या अभ्यासक्रमामध्ये फुले म्हणतात की विद्यार्थ्यांना तर ते सक्तीचं पाहिजेच, विद्यार्थिनींना सक्तीचं पाहिजे, पण हेरमजी त्यांनी असं म्हटलंय की शिक्षकांचं जे प्रशिक्षण करायचं आहे त्या प्रशिक्षणात सुद्धा हे 3 विषय कंपल्सरी असले पाहिजेत. पहिलं शेतीचं शिक्षण, दुसरं उद्योगाचं शिक्षण आणि तिसरं आरोग्याचं शिक्षण. शेती, उद्योग आणि आरोग्य. आणि बघा काय नेमके शब्द वापरलेत त्यांनी असं म्हटलंय की आपल्या देशामधल्या आजच्या शिक्षण पद्धतीतनं काय होतंय, वंश परंपरागत कौशल्य आणि निर्मितीशीलता यांच्या जोरावर स्वतंत्र उद्योग करण्याऐवजी आमचे आजचे शिक्षण चाकरमानी लोक तयार करीत आहे. नोकरी करण्याकडे लोकांचा कल आपण वाढवतो आहोत आणि हे चुकतंय. आणि आपला शिक्षण पद्धतीमधला सगळ्यात महत्वाचा जो काही फुल्यांना बदल अपेक्षित आहे, अभिप्राय तो हा आहे की चाकरमानी नोकर वर्ग तयार करायच्या ऐवजी स्वतंत्र उद्योग करण्याकडे कल निर्माण होईल.
आणि वंश परंपरागत जी कौशल्य आपल्याकडे आहेत आणि जी निर्मितीशीलता आहे, अजिंठा वेरूळ निर्माण करणारे आपले पूर्वज. आपल्या पूर्वजांनी नुसता ताजमहाल नाही बांधला, आपल्या पूर्वजांनी इतकी मोठमोठी कामं केलेली आहेत आणि ती जी कौशल्य आहे, ते जे ज्ञान आहे, त्याचं काय झालं, ते कुठे आहे? आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि तो करून घेऊन स्वतंत्र उद्योगाकडे मुला मुलींना वळवलं पाहिजे. पुढे ते असं म्हणतात, आणि मला फार उत्तम महत्वाचा मुद्दा म्हणून सांगावंसं वाटतं, भावी जीवनक्रमासाठी आजचं विद्यमान शिक्षण कुचकामी ठरलेलं आहे. भावी उपयुक्तता आणि समाजाच्या गरजा भागवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दोन प्रकारचे क्रांतिकारक बदल केले पाहिजेत. एक शिक्षण यंत्रणा बदलली पाहिजे आणि दुसरा अभ्यासक्रम बदलला पाहिजे. बघा, आपल्याला यंत्रणेत पण बदल करावे लागतील आणि आपल्याला अभ्यासक्रमात पण बदल करावे लागतील. आणि म्हणून ते असं म्हणतात की ही जर आमूलाग्र पुनर्रचना करायची असेल तर मुला मुलींना गोडी लागेल असे अभ्यासक्रम तयार करावे लागतील. म्हणजे मुला मुलींचे कल बघून आपल्याला अभ्यासक्रमामध्ये ज्याला उपयुक्तता पण आहे, ज्याच्यामुळे त्या मुलामध्ये मुलीमध्ये मगाशी जी उद्दिष्ट सांगितली होती ती निर्माण होणार आहेत, पण ती होत असताना सुद्धा आपल्याला याचं भान ठेवलं पाहिजे की त्याचं स्वतंत्र उद्योगाकडे मन वळलं पाहिजे. त्याला सुरक्षित नोकरी करण्याकडे कल त्याचा होता कामा नये. आणि म्हणून मग ते असं म्हणतात की गळती जर रोखायची असेल तर आपल्याला या मुलांना, मुलींना आणि पालकांना असा विश्वास द्यावा लागेल की शाळेतनं शिकून मुली जेव्हा तयार होतील तेव्हा ते स्वतःच्या पायावर उभे राहतीलच, पण ते समाजाच्या गरजा भागवतील आणि समाजामधले अत्यंत प्रतिष्ठित, अत्यंत सन्माननीय व्यक्ती म्हणून ते जगायला लागतील. मला असं वाटतं की इथे व्हॅल्यू ऍडिशनचा मुद्दा जो फुले मांडतायत तो त्या माणसाचा आत्मसन्मान सांगणारा मुद्दा आहे. आणि शिकलेल्या माणसाचा आत्मसन्मान वाढला पाहिजे अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमामधली उद्दिष्ट असायला पाहिजेत. आणि गळती तेव्हाच रोखली जाऊ शकेल की जेव्हा आपण एका बाजूला दारिद्र्याला भिडू, अभ्यासक्रमाला भिडू, यंत्रणा जी आहे ती यंत्रणा आपण सक्षम करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकलेल्या माणसामध्ये आणि न शिकलेल्या माणसामध्ये काय फरक आहे हे व्यवहारामध्ये, प्रत्यक्ष आचरणामध्ये आपल्याला दिसायला लागेल. आणि म्हणून जीवनातले खरे खोटे तो कळू लागले पाहिजे आणि खोट्या विरुद्ध लढण्याची हिंमत आली पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की आणि इतर आणखीन बरीच गळतीच्या संदर्भातली चर्चा त्यांनी केलेली आहे. मी मगाशी म्हटलं तसं एकूण 14 कारणं आहेत, आपण त्याच्यावर कधीतरी नक्की बोलू. पण एवढंच सांगतो की आज सुद्धा पुरावी लेखागारामधले हे रिपोर्ट वाचत असताना हेरमजी अंगावर काटा उभा राहत होतो असा की आज तुमच्यासारखे लोक जी चर्चा करतायत गळतीच्या प्रश्नाची, त्याच समस्या, तेच मुद्दे, म्हणजे इतिहासाकडे कशासाठी बघायचं? विंदा करंदीकरांनी म्हटलंय तसं, इतिहासाचे घेऊन ओझे डोक्यावरती नानाचा, करा पदस्थल त्याचे अनिक, चढून तयावर भविष्य वाचा. ज्योतिराव आणि सावित्रीबाईंच्या आरती ओवाळण्यासाठी आपण चर्चा करत नाही आहोत, त्यांचा जय जयकार करण्यासाठी चर्चा करत नाही आहोत. त्यांनी ज्या प्रश्नाची चर्चा केली ते प्रश्न आजही आहेत, कदाचित उद्या आणि परवा सुद्धा असणार आहेत. आणि म्हणून ते सोडवण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळावी यासाठी त्यांच्या या कागदपत्रांचा अभ्यास झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये यातली बरीचशी कागदपत्र उपलब्ध करून दिलेली आहेत. मला एक गोष्ट आणखीन सांगायची आहे. त्यांनी हे काम सुरू केलं तेव्हा या कामाला किती विरोध झाला, त्यांच्यावर मारेकरी कसे घातले गेले, सावित्रीबाईंना किती त्रास दिला गेला, हे सगळं माहिती आहे आपल्याला, आपण त्याच्यात नको जाऊया. पण छुप्या पद्धतीने सुद्धा माणसं ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना संपवायला बघायची. त्याचा एक पुरावा कागदपत्रांमध्ये अलीकडे उपलब्ध झालाय. तो असा आहे की ज्योतिरावांना भाषणाला बोलवायचे आणि भाषणाच्या आधी त्यांचा सत्कार करताना त्यांच्या गळ्यात हार घालायचे आणि त्या हारामध्ये साप घातलेले असायचे. हारामध्ये साप घातलेला आणि तो साप यांना गळ्याला चावेल आणि ते मरतील. पण हा प्रसंग ज्यांनी लिहिलाय त्या रोडेंनी असं म्हटलंय की मी जेव्हा बघितलं की त्या हारामध्ये साप ओळवळतोय तेव्हा मी म्हणालो, तात्या तात्या साप आहे हारामध्ये. ज्योतिराव म्हणाले, मला कळलेलं आहे, कारण साप खूप गार लागतो आणि गळ्याला त्याचा स्पर्श झाल्यावर फुले म्हणाले, मला कळलेलं आहे की साप आहे. पण म्हणाले, धोंडी तू काळजी करू नको, विनाकारण चावायला तो काही माणूस नाहीये. जोपर्यंत त्याला आपण त्रास देत नाही तोपर्यंत तो मला चावणार नाही, तू काही काळजी करू नको. पण तरीही धोंडीराम उठले, त्यांनी तो हार काढला आणि त्यांनी तो साप जो आहे त्याची विल्हेवाट लावली. बालभारतीच्या एका धड्यामध्ये मी हे लिहिलं तेव्हा आमचे बालभारतीचे अधिकारी म्हणाले की सर, हे पर्यावरणाचा मुद्दा पुढे
आलेला असल्यामुळे आता सापाची विल्हेवाट लावली असं म्हणू नका, तो साप नदीमध्ये हळू सोडून दिला असं म्हणा, कारण नाही तर पर्यावरणवाले अंगावर येतील. मी म्हटलं ठीक आहे, आपण काय जो बदल करायचा असेल तो करा, पण साप हारामध्ये घालून ज्योतिरावांना मारायला माणसं पाठवणं किंवा मारण्याचा प्रयत्न करणं, मुद्दा काय आहे? मुद्दा तो असा आहे की या प्रकारचं काम करत असताना 3 गोष्टी एकेका वाक्यात सांगतो. त्यावेळेच्या वर्तमानपत्रांनी असं लिहिलंय की या नवरा बायकोंना जेवायला सुद्धा वेळ सापडायचा नाही, इतका वेळ ते काम करत असायचे. दुसरी नोंद फार महत्वाची आहे आणि ती अशी आहे की सरकारच्या वतीने जे शाळा चालवल्या जात होत्या, पंतोजीच्या शाळा, त्या शाळांमधल्या एका मुलाने पत्र लिहिलंय आणि त्याने असं म्हटलंय की सावित्रीबाई ज्योतिराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चालवलेल्या ज्या शाळा आहेत तिथे एवढी तयारी करून घेतात आणि इतकी उत्तम तयारी करून घेतात की सरकारच्या शाळा त्या मानाने खूप मागे पडलेल्या आहेत. आणि मग एक दिवस असा येईल की त्या मुलांच्या पुढे, त्या मुलींच्या पुढे आम्हाला माना खाली घालाव्या लागतील, अशी आमच्यावर वेळ येईल, तेव्हा लवकर करून तुम्ही इथे पण सुधारणा करा. आणि तिसरी एक नोंद आहे आणि ती इंटरेस्टिंग आहे की सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या शाळेतल्या मुली जेव्हा पुढे जायला लागल्या आणि त्यांची परीक्षा झाली, तेव्हा विश्रामबाग वाड्याच्या चौकामध्ये ती परीक्षा बघायला हेरमजी 3000 लोक जमले होते. आणि पोलीस खात्याच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की चलो पुणे, त्याच्यासाठी तर मुलींची परीक्षा बघायला. आता परीक्षा या शब्दावर इथे श्लेष आहे, परीक्षा बघणे मराठीमध्ये तुम्हाला कल्पना आहे, पण इथे ऍक्च्युअली परीक्षा बघायची कशी होते, कसं विचारले जातात प्रश्न, कशी मुली उत्तरं देतात, आणि त्याच्यासाठी 3000. आणि पुढचं वाक्य फार इंटरेस्टिंग आहे की चौकाच्या बाहेर रस्त्यावर त्याहून जास्त गर्दी होती. आणि पोलीस डिपार्टमेंटने असं लिहिलंय, एवढी गर्दी पुणे शहरात यापूर्वी कधीही जमली नव्हती. एवढी प्रचंड गर्दी पुणे शहरामध्ये मुलींची परीक्षा बघायला. आणि कलेक्टर आणि कलेक्टरची बायको आणि त्या सगळ्या लोकांच्या उपस्थितीत ती परीक्षा झाली. आणि मुक्ता नावाच्या एका 6 वर्षाच्या मुलीचा पहिला नंबर आला. तिला बक्षीस घ्यायला बोलवलं. कलेक्टरच्या बायकोनी त्या मुलीच्या हातामध्ये एक बॉक्स दिला. त्या मुलीला माहित नव्हतं. तिने विचारलं याच्यात काय आहे. तर कलेक्टरच्या बायकोनी सावित्रीबाईंना विचारलं. सावित्रीबाई म्हणाल्या की 6 वर्षाच्या मुलीसाठी खाऊ, खेळणी, कपडे असं आम्ही काय याच्यात दिलेले आहे. ती मुलगी असं म्हणाली, हेरमजी हे मुंबई प्रांताच्या शिक्षण खात्याच्या अहवालातलं मी सांगतोय. शिक्षण खात्याच्या अहवालात असं लिहिलंय. ती मुलगी असं म्हणाली, ऑनरेबल सर, ऑनरेबल मॅडम, प्लीज डोंट गिव्ह अस प्राइजेस, गिव्ह अस ए स्कूल लायब्ररी. आम्हाला शाळेचं ग्रंथालय द्या. आणि म्हणून सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी भारतातलं पहिलं शालेय ग्रंथालय सुरू केलं. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की या मुलीने इंग्रजीमध्ये, पहिली ती मुलगी आहे आणि इंग्रजीमध्ये पण ती बोलते, कारण फुल्यांचं त्रिभाषा सूत्र होतं, आपल्याला माहिती आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी तिन्ही भाषा आल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर ती पुस्तकं मागतीये. आणि ती पुस्तकं मागतीये. आता बघा, 6 वर्षाच्या मुलीने खरं म्हणजे खाऊ, खेळणी, कपडे याच्यामध्ये आनंद मानायला पाहिजे, पण ती पुस्तकं मागते. आणि म्हणून आणखीन 2 नोंदी एकेका वाक्यातल्या करतो. याच शाळेमध्ये शिकलेली ताराबाई शिंदे पुढे स्त्री पुरुष तुलना नावाचं जगातलं अत्यंत क्रांतिकारक असं स्त्री प्रश्नावरचं पुस्तक लिहिते. कंपॅरिझन बिटवीन मेन अँड वुमेन या नावाने आमच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीवरनं येऊन डॉक्टर रोझॅलिन ओ हेनलन यांनी त्याचं भाषांतर केलं आणि मग जगाचं लक्ष त्या पुस्तकाकडे वेधलं गेलं. आणि तिसरी आणखीन या शाळेमध्ये शिकलेली मुलगी म्हणजे तानुबाई बिर्जे, जी 1906 साली भारतातली पहिली महिला संपादक झाली. मुद्दा आहे तो असा की काय प्रकारची मुलं, काय प्रकारच्या मुली निर्माण केल्या. आणि म्हणून एकच वाक्य सांगतो. त्यावेळेचे दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी, कृष्णशास्त्री चिपळूणकर, जगन्नाथ सदाशिवजी याच्यासारखी समाजातली सगळी मान्यवर मंडळी या कामाला मदत करायला पुढे आलेली आहेत. आणि त्याच्या सगळ्या खर्चाच्या नोंदी, जमा खर्चाच्या नोंदी आहेत. अगदी मला सांगितलंच पाहिजे की ज्यांनी 1830 साली पहिला मराठी इंग्रजी शब्दकोश तयार केला होता, ते मोल्सवर्थ यांनी सुद्धा स्वतःचे 55 रुपये, त्या काळामध्ये 55 रुपये या शिक्षणाच्या कामासाठी दिलेले आहेत. आणि म्हणून न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे, फार मोठी आपल्या समाजाची व्यक्ती, ज्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम केलं, त्यांचे सुद्धा पैसे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे पैसे दिसतात. थोडक्यात समाजातल्या सगळ्या लोकांचा ज्याला पाठिंबा आहे, याचा अर्थ विरोध नाही असं नाही, विरोध होताच, तरी सुद्धा विरोध होताच, पण ते काम अधिकाधिक सक्षम करत जाणं, अधिकाधिक त्याची उपयुक्तता वाढवत नेणं आणि समाज मान्यता वाढवत नेणं, या अंगाने गळतीच्या प्रश्नाकडे ज्योतिराव सावित्रीबाई बघतात असं मला वाटतं. आणि म्हणून
उरलेल्या मुद्द्यांकडे आपण नंतर कधीतरी नक्की जाऊ. पण आज आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की समाजाची शिक्षण विरोधी जी मानसिकता होती ती शिक्षणाच्या बाजूने वळवण्यासाठी या सगळ्या मुद्द्यांचा विचार हा यातला गाभा आहे. फार सुंदर. तुम्ही जो सापाचा प्रसंग सांगितला आणि त्या मुलीनं दिलेलं उत्तर ऐकून अक्षरशः अंगावर काटा आला की काय परिस्थितीमध्ये हे सारं घडत होतं. तुम्ही मगाशी सांगितलं की महात्मा फुले एके ठिकाणी असं म्हणाले की शालाबाह्य मुलांची संख्या मुंबई प्रांतामध्ये 10 लाखापेक्षा जास्त आहे. पण महात्मा फुलेंनी हे त्या काळात लक्षात आणून देऊन सुद्धा त्यांच्या निधनानंतर 130 वर्षानंतर सुद्धा आजही शालाबाह्य मुलांची संख्या कमी झालेली नाही. 2011च्या जनगणनेनंतर काही शिक्षण तज्ञांनी हिंदूमध्ये जो लेख लिहिला त्यात त्यांनी आज सांगितलं की जनगणनेच्या आधारे आजही भारतामध्ये 8 कोटी मुलं शालाबाह्य आहेत. महाराष्ट्रामध्ये ती संख्या किमान 10 लाखापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. आणि आजही जी स्थलांतरित मजूर आहेत, ऊसतोडी कामगार असतील किंवा वीटभट्टी मजूर, यांच्या मुलांचा प्रश्न आहे, परभाषिक मजुरांचा प्रश्न आहे. आम्ही अनेक संघटना सातत्याने त्या प्रश्नावर लढतो आहोत. परंतु महात्मा फुलेंच्या दृष्टेपणाचं कौतुक करताना आजच्या वास्तवाची लाज वाटते की एकीकडे आम्ही महात्मा फुलेंचं कौतुकही करतोय, त्यांचे पुतळे उभारतोय, त्यांना हार घालतोय, पण त्यांच्या शिक्षण विचाराच्या अनुषंगाने मात्र आजही आम्ही शालाबाह्य मुलांना शाळेत आणायला तयार नाही. आणि पुन्हा ती मुलं दलित, आदिवासी, भटके, मुस्लिम आणि महिला हीच आहेत. तर शालाबाह्य मुलांच्या बद्दल महात्मा फुलेंचे जे चिंतन आहे त्याच्याविषयी जरा आम्हाला सांगा. बघा तुम्ही मला असं वाटतं की नेमक्या शब्दामध्ये बोट ठेवलाय की 130 वर्षानंतर सुद्धा फुल्यांच्या निधनानंतरही आजही त्या प्रश्नाचं गांभीर्य आपल्या समोर आहे, ते कमी होताना दिसत नाहीये. आणि नेमकी तळातली जी माणसं आहेत, समाजातले जे शेवटचे घटक आहेत, त्याच घटकांमध्ये आपल्याला त्या प्रश्नाची भयावहता जी आहे ती त्यांना सोसावी लागते हे दिसतंय. 3 नोंदी या निमित्तानं मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. पहिली नोंद त्यांनी असं म्हटलंय की इंग्रजी आणि मराठी भाषेची गोडी नसल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण जे आहे ते फार कमी आहे आणि ते कसं वाढवायचं. म्हणजे अल्पसंख्याक समुदाय, तुमच्या लक्षात असेल की मागे सच्चर कमिटीने आणि रंगनाथ मिश्रा कमिशननी सुद्धा या विषयावर प्रकाश टाकला होता. पण फुले हे पहिले आहेत आणि फुले त्या काळामध्ये हे सांगतायत की आपल्याला त्याच्यासाठी एक विशेष अशा प्रकारचं अभियान चालवावं लागेल. कारण मुद्दा भाषेचा आहे. भाषेच्या अंगाने या मुलांना मुलींना आपल्याला कसं जोडून घेता येईल आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करता येईल याही बाजूने विचार करावा लागेल. आता नेमकं उलट झालंय. आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जो ओढा वाढलेला आहे आणि समाजाच्या सगळ्या थराचा वाढलेला आहे आणि त्याची चर्चा करण्याची ही वेळ नाही, ही जागा नाही. पण मी या निमित्ताने चिंता फक्त व्यक्त करून ठेवतो की होतं असं की अगदी आई वडील मोलकरीण किंवा शेतमजूर असलेले पण समाजातले प्रतिष्ठित लोक जे आहेत ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या मुलींना मुलांना घालतात. म्हणून त्याचं अनुकरण संस्कृतीकरणाच्या सिद्धांतानुसार ही मंडळी करतात आणि मग त्या मुलांना घरी कोणत्याही प्रकारचं इंग्रजीचं वातावरण नाही किंवा गंध नाही, माध्यम इंग्रजी घेतलं की, आणि मग ती मुलं गळून पडतात. म्हणजे मला अशी काही मुलं माहिती आहेत, मला अशा काही मुली माहिती आहेत की त्यांना इंग्रजी माध्यमात घातलं पण ते टिकू शकले नाही, तिथे त्यांना जमलं नाही आणि मग पुन्हा त्यांना मराठी माध्यमामध्ये यावं लागलं आणि त्याच्यात त्यांची ससे उलपट झाली, त्याच्यामध्ये त्यांना अधिक त्रास झाला. मी माध्यमाचा प्रश्न या अर्थाने या मुद्द्याला भिडू इच्छितो. नंबर 1 महात्मा फुल्यांनी तो उपस्थित केलेला आहे. दुसरा मुद्दा फुल्यांनी आपण म्हणलात तसा की स्त्रियांच्या शिक्षणाच्या संबंधीची उपेक्षा जी होती तेव्हा बघा कशी बुवाबाजी असायची. एका वर्तमानपत्रकर्त्याने त्यावेळेला असं लिहिलं होतं की मुली शिकल्या तर चांगलं आहे, पण एक अडचण आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी की अभ्यासाचं एक ओझं असतं आणि ते ओझं मेंदूला झेपलं पाहिजे आणि मुलींचे मेंदू चिटुकले 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 असतात आणि त्यांना हे ओझं झेपणार नाही. आणि जर का उद्या मेंदू फुटले आणि मुली मेल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ही बुवाबाजी, आधुनिक प्रकारची नवीन शिकलेल्यांची बुवाबाजी जी असते ती बुवाबाजी. आता तुम्हाला हेरमजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातला ताजा अनुभव सांगतो. दरवर्षी आपण, यावर्षी या कोरोनामुळे आपल्याला पदवीदान समारंभ घेता आला नाही, पण गेल्या वर्षी आपण जो पदवीदान समारंभ घेतला होता त्यातली गोष्ट सांगतो. आपल्याकडे जवळजवळ 378 सुवर्ण पदकं वेगवेगळ्या विषयात पहिल्या येणाऱ्या मुलींना मुलांना आपण देतो. साधं एक निरीक्षण, ज्या मुलींचे मेंदू चिटुकले 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 असतात असं म्हटलं होतं आणि ज्यांना शिक्षण झेपणार नाही असं म्हटलं होतं, तर या 373
सुवर्ण पदकांपैकी तुम्हाला सांगतो मुलांनी 12 सुवर्ण पदकं मिळवली आणि उरलेली फक्त अवघी 361 मुलींना मिळाली. त्यामुळे मुली किती मागे आहेत बघा. आपल्याला लक्षात येईल 361च फक्त सुवर्ण पदकं मुलींना मिळाली आणि मुलांनी 12 मिळवली. मग असल्यास तर चिटुकले मेंदू कुणाचे आणि मागे कोण आणि पुढे कोण हे आता कळतंय आपल्याला. पण त्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे बघण्याचा जो काही हा दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणण्याच्यासाठी मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आणणं आणि त्यासाठी प्रामुख्यानं मुलींची गळती 3 कारणांनी होते असं फुले म्हणतात. एक बालविवाह, लवकर लग्न होतं त्यामुळे मग मुलींची शाळा बंद होते. दुसरं कारण ते असं म्हणतात की त्या काळात लवकर मुली विधवा पण व्हायच्या आणि मग विधवा झाल्याच्या नंतर पण त्यांना घरातच बसवलं जायचं, ब्राह्मण मुलींचं केश ओपन केलं जायचं. हिरमजी वाचताना वेदना होतात. पण न्यायमूर्ती रानडे यांच्या लोकहितवादींच्या लेखनामधले 2 नोंदी फक्त आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी सांगून ठेवतो. 1871 साली पहिली जनगणना झाली आपल्याला माहिती आहे इंग्रजांच्या राजवटीमध्ये. 1871 आणि 1881 या 2 जनगणनांमधले रानडेंनी न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादींनी दिलेले आकडे मी फक्त आपल्या समोर ठेवतो. लोकहितवादींनी असं म्हटलंय की एकट्या पुणे शहरामध्ये 0 ते 4 वर्ष वयातल्या 13,000 विधवा होत्या. 4 वर्षाच्या आतल्या वयातल्या मुली विधवा झालेल्या आहेत आणि त्यांची संख्या पुण्यामध्ये 13,000 आहे. तुम्ही कल्पना करा एकट्या पुण्यात जर हे चित्र असेल तर मुंबई प्रांतात काय असेल. आणि न्यायमूर्ती रानडे यांनी असं म्हटलंय की या विधवांना पुनर्विवाह करायची परवानगी नाही आणि त्यामुळे मग निसर्गात नियमानुसार त्या वयात आल्या की त्यांना फसवलं जातं, त्या गरोदर राहतात आणि त्यातनं बेवारस संततीचा प्रश्न, त्या मुलांच्या हत्या, त्या संदर्भात सुद्धा ज्योतिरावांनी खूप लिहिलेलं आहे आणि त्याबद्दल खूप बोलण्याजोगं आहे. पण आता इथे तो विषय म्हणून न घेता मी पुढे जाण्यासाठी फक्त सांगतो की न्यायमूर्ती रानडेंनी लिहिलंय की 1880च्या काळामध्ये एकट्या पुण्यामध्ये ब्राह्मण समाजामध्ये विधवांच्या मुलांच्या हत्या 1,000पेक्षा जास्त, मोर दॅन 1,000 इन पुणे ओनली. हे फार भयंकर आकडे आहेत. हे आपल्या समाजाचा आरसा दाखवणारे आकडे आहेत आणि म्हणून महात्मा फुले पुनर्विवाहाची चळवळ सुरू करणं, बालविवाह होता कामा नयेत, पहावे वय गुण प्रीत परस्पर, मुलींची लग्न होताना त्यांचं प्रेम एकमेकांवर आहे की नाही, त्यांचं वय लग्न योग्य आहे की नाही आणि महत्वाचं म्हणजे ते प्रेम करतायत की नाही एकमेकांवर, प्रीत परस्पर, गुण एकमेकांचे त्यांना पसंत आहेत की नाही, त्यांच्या आवडीनिवडी जुळत आहेत की नाही. थोडक्यात काय तर बालविवाहाचा प्रश्न असेल, बालविवाह रोखण्याचा, विधवा विवाहांना परवानगी देण्याचा प्रश्न असेल, बालहत्या प्रतिबंध गृह सुरू करण्याचा प्रश्न असेल, या सगळ्याच्या मागे सुद्धा पुन्हा मुलींच्या शिक्षणातली गळती आणि मुलींच्या शिक्षणात मधल्या अडथळ्यांना मात करणं. तिसरा आणि शेवटचा मुद्दा तो उपेक्षितांच्या, वंचितांच्या, दलित आदिवासींच्या संबंधातला आहे. महात्मा फुलेंनी असं म्हटलंय की ही मुलं बाळुत्यावरनं पाळण्यातनं थेट कामाला सुरुवात करतात. म्हणजे या समाज घटकामध्ये जन्माला येणारं प्रत्येक मूल हे कमावणारा हात आहे आणि म्हणून दारिद्र्यामुळे कमावणारा हात म्हणून त्या मुलाकडे बघितलं जात असल्यामुळे आणि शिकून काय करायचंय, शिकून काय बॅरिस्टर होणार आहे का, हीच कामं जर करायची असतील तर शिकायचं कशाला. तुमचा एक लेख मी वाचला होता पूर्वी अंतर्नाद मध्ये आणि आता तो या वर्षीच्या अंतर्नादच्या दिवाळी अंकामध्ये पुन्हा वाचला. मला खरोखर डोळे भरून आले. तुम्हाला सांगतो की वीट भट्टीवरच्या एका मुलीला तिनं शिकावं म्हणून तुम्ही ज्या प्रकारचा संघर्ष केलाय, तुम्ही ज्या प्रकारचा पाठपुरावा केलाय, जी चिकाटी तुम्ही दाखवली आहे, मी खरंच तुम्हाला विनम्रपणे सलाम करतो. कारण एक तळमळीचा शिक्षक, एक कळकळीचा शिक्षक, खऱ्या अर्थानं फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, आगरकर या सगळ्यांचं सत्व ज्याच्यामध्ये आहे ते तुम्ही आहात असं मी पाहतोय. आणि म्हणून मी या निमित्ताने सांगतो महात्मा फुल्यांनी या शेतकरी आणि बलुतेदार आलुतेदारांच्या शिक्षणाबद्दल लिहिताना असं लिहिलं होतं की त्यांच्या समाज घटकातली मुलं शिक्षक झाली, मुली शिक्षिका झाल्या आणि त्यांनी जर शिकवलं तर त्यांना गोडी लागेल आणि त्यांनी असं म्हटलंय की नांगर हाकता हाकता ते शिकवतील, कुळवणी करता करता ते शिकवतील, वापसा कशाला म्हणतात ते त्यांना माहित असेल, रब्बी आणि खरीप कशाला म्हणतात ते त्यांना माहित असेल आणि त्यामुळे त्या मुलींच्याकडे ते विशेष लक्ष देतील. मला महात्मा फुल्यांचा हा जो ही जी त्यांची अपेक्षा होती किंवा हे जे त्यांचं स्वप्न होतं तिथे मात्र एक मतभेद नोंदवायचा आहे. आज महात्मा फुले असते तर त्यांनी अत्यंत खेदाने सांगितलं असतं की माझं म्हणणं चुकलं.
कारण बहुजन समाजातले शिक्षक नेमावे शिक्षक माळ्या कुणब्याचे, दुसरे ते महार मांगाचे, जे असती पुतळे सात्विक ज्ञानाचं, असं फुले म्हणत होते. फुल्यांना असं वाटत होतं की हे शिक्षक आले की परिस्थिती बदलेल. हे खरं आहे की या समाज घटकामधून आलेल्या अनेक शिक्षकांनी उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांचं अभिनंदन करतो. पण अशा लोकांची संख्या फार कमी आहे. दुर्दैवाने या समाज घटकातनं शिक्षण संस्था चालक आले, शिक्षण महर्षी आले, शिक्षणाचे मालक आले, मोठमोठे नेते आले आणि शिक्षक प्राध्यापक पण आले. पण जो ओलावा, जी कणव, जी कळकळ आपल्याला या शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये दिसायला पाहिजे होती तेवढी दिसते का? तर मला स्वतःला असं वाटतं की फुल्यांना अपेक्षित होती तेवढी दिसत नाही. हे अतिशय नम्रपणाने पण दुःखाने का होईना कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून संत तुकाराम जे म्हणत होते, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, आपण तो अर्थ घेतला पाहिजे. फुले अमुक जातीचे तमुक जातीचे असं म्हणाले त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे, पण फुल्यांना अंतिमता मला असं वाटतं की कळवळ्याचे शिक्षक असले पाहिजेत असं म्हणायचं होतं. असा व्यापक अर्थ आपण घेतला पाहिजे, कारण जातीपातीच्या भाषेमध्ये आपण आता फेल गेलेलो आहोत या प्रश्नाच्या मुद्द्याच्या बाबतीत. हे मला नम्रपणाने नमूद करायचं आहे. मला स्वतःला असं वाटतं की कळवळ्याचे शिक्षक असल्याशिवाय गळतीचा प्रश्न सुटणे शक्य नाही. तुम्ही त्या व्यक्तीवरच्या मुलीच्या साठी ज्या प्रकारे 8 वर्ष सातत्यानं ज्या पद्धतीने संघर्ष केला आणि त्याच्यासाठी जी लढाई केली, खऱ्या अर्थानं मी वॉरियर मानतो, योद्धा मानतो तुमच्यासारख्या शिक्षकांना. हेरामजी, मुद्दा असा आहे की समाजातल्या दलित, आदिवासी, वंचित सगळ्या घटकांच्या शिक्षणासाठी कळकळ असलेले, कळवळ असलेले असे शिक्षक जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत हे काम करणार नाही. राजकीय आर्थिक प्रश्न या सगळ्यांचा एकत्रित विचार करून शिक्षण तज्ञ फुले पुन्हा पुन्हा आपल्याला वंचितांकडे घेऊन जातात, वंचितांच्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधतात आणि तिथे मला असं वाटतं की त्यांचा रक्तगटच जणू काही सातत्यानं उद्घोष वंचित 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 असा करत होता आणि वंचितांचं कल्याण यासाठी सगळं जगणं त्यांचं होतं, हे आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतं. फार सुंदर आणि खूप स्पष्ट आणि थेट तुम्ही आता मांडलं. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आजच्या वास्तवाकडं मला तुम्हाला घेऊन यायचंय की तुम्ही खूप छान महत्वाच्या मुद्द्याची समीक्षा केली की शेतकऱ्यांची मुलं किंवा सर्वच जातींमधले आज शिक्षक आहेत, शिक्षण संस्था चालक आहेत, परंतु तरी सुद्धा जो सर्व जातीतून निर्माण झालेला जो एक मध्यम वर्ग आहे की जो सर्वच नोकऱ्यांमध्ये आज आपल्याला दिसतो, तर त्याचं आणि त्या समाजातल्या वंचितांचं नातं काहीसं तुटलेलं आहे. तर त्यांच्या प्रेरणा ह्या पुन्हा एकदा टोकदार करण्यासाठी आपल्याला जे प्रबोधन करावं लागणार आहे मध्यम वर्गाचं, तर ते कशा प्रकारचं करायला हवं? आणि त्यालाच जोडून मला दुसरं असं विचारावंसं वाटतं की फुलेंच्या काळामध्ये जात आडवत होती, आज तुम्हाला थैली आडवते आहे. आजही पुन्हा शिक्षण महाग झाल्यामुळं आज विद्यार्थी आत्महत्या करतायत आणि पुन्हा पुन्हा ज्या समूहासाठी फुलेंनी अक्षरशः आयुष्य वेचलं, तोच वर्ग आज पुन्हा उच्च शिक्षणामुळे किंवा शिक्षण हे महाग झाल्यामुळे त्याच्यापासून वंचित राहतोय. तेव्हा काल जात आडवत होती, आज थैली आडवत आहे. अशा पद्धतीची एक विचित्र समीकरण तयार झालंय. तर या वास्तवाला भेदण्यासाठी आज नेमकं फुलेंचा विचार घेऊन काय करायला हवं? हेरमजी, बघा, तुमच्याच एका पुस्तकामध्ये मी वाचलेलं मला आठवत आहे की तुम्ही लिहिलंय की पूर्वी आपल्याकडे चातुर्वर्णीय व्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आज शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला एक नवा चातुर्वर्ण्य निर्माण होताना दिसतोय. डून स्कूल्स आणि कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकणारी जी मुलं आहेत, मुली आहेत, ते कुठेतरी उद्याचे ब्राह्मण म्हणून समाजामधले प्रतिष्ठित असणार आहेत. त्याचबरोबर खाजगी अतिशय दर्जेदार अशा शिक्षण संस्था ज्या शहरी, निमशहरी आहेत, तिथून शिकणारी मुलं ही कदाचित उद्याची वैश्य म्हणून ओळखली जातील. महानगरपालिकांच्या ज्या शाळा आहेत महानगरांमधल्या, तिथून मी महापालिकेच्या शाळेत शिकलोय म्हणून सांगतो की त्या शाळांमधनं शिकणारी मुलं ही उद्या कदाचित उद्याचे वैश्य असतील अशी परिस्थिती आहे. आणि जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रमशाळा, पंचायत समितीच्या शाळा यातनं शिकणारी मुलं ही शूद्र गणली जातील सामाजिक पातळीवर. अशी फार महत्वाची आणि मला असं वाटतं की नेमकी मांडणी तुम्ही केलेली आहे. हे एका बाजूला वास्तव आहेच. दुसरं काय झालंय
की नव्या आर्थिक रचनेमुळे, ग्लोबलायझेशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे जो काही विकास झालाय त्याच्यामध्ये आता सगळ्या गटांमध्ये नवे वर्ग तयार झालेले आहेत. म्हणजे आता आदिवासींमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम वर्ग तयार झालेला दिसतो. आपल्याला शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा नव मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग तयार झालेला दिसतो. आपल्याला शेतकऱ्यांमध्ये बुले ज्यांना शूद्र म्हणतात, इतर मागासवर्गीय ओबीसी, त्याच्यामध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग तयार झालेले दिसतात. आणि मग ह्या वर्गीय हितसंबंधांचा जो मुद्दा असतो त्याच्यामध्ये झालंय असं की संस्था चालकाचे हितसंबंध आणि विद्यार्थ्याचे हितसंबंध याच्यामध्ये आपल्याला खूप अंतर पडलेलं दिसतंय. एरवी जातीच्या प्रश्नावर एकत्र असलेले लोक, जात संघटना म्हणून किंवा जातीच्या अस्मितेचा मुद्दा आला की एकत्र असलेले लोक, इथं मात्र संस्था चालक असून सुद्धा त्या गरीब मुलाच्या, त्या गरीब मुलीच्या, त्या पालकांच्या दुःखाशी त्यांना काही देणं घेणं नसतं. अत्यंत क्रूरपणाने, अतिशय निष्ठुरपणाने, अतिशय श्रूडली हे वागत असतात. हे वास्तव आहे नंबर 1. नंबर 2, मला स्वतःला, तुम्ही फार चांगला शब्द वापरला की शिक्षण ज्या पद्धतीने महाग होत आहे आणि आता ज्या प्रकारे त्याचं कॉर्पोरेटकरण करणं चाललेलं आहे, उद्योगांकडे आपल्याला हे सगळं सोपवायचं आहे आणि त्याच्यामधनं नफा मिळवण्याची फक्त प्रेरणा, म्हणजे समाज परिवर्तनाचं हत्यार म्हणून शिक्षण, त्याच्या ऐवजी नफा कमावण्याचं साधन म्हणून शिक्षण, आणि म्हणून मग अत्यंत महाग अतिमहाग असं शिक्षण होत जाणं आणि त्याच्यामुळे पुन्हा गरिबांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणं, असं म्हणजे प्रश्नांचा गुंता हा खूप वाढत चाललाय. एकमेकांना छेदणारे प्रश्न आहेत आणि अशा वेळेला एकच एक फक्त जातीची परिभाषा किंवा एकच एक वर्गीय परिभाषा सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवायला उपयोगी पडणार नाही. एक अशा प्रकारचं महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि अगदी डॉक्टर राम मनोहर लोहियांपासून, कर्मवीर भाऊराव पाटलांपासून, पंजाबराव देशमुखांपासून या सगळ्यांनी जे चिंतन केलेलं आहे त्याच्यातलं सारांश, त्यातला सत्वांश घ्यावा लागेल, त्यातला विनोबांची जोड द्यावी लागेल, त्याला आपल्याला साने गुरुजींची जोड द्यावी लागेल. आणि मग मला दिसतंय ते असं की आपल्याला 3 पातळ्यांवर एकाच वेळेला काम करावं लागेल. झालंय असं की जी जिल्हा परिषदेच्या किंवा नगरपालिकेच्या, महानगरपालिकांच्या शाळांची परिस्थिती आहे त्यामुळे तिथले शिक्षक सुद्धा त्यांची मुलं शक्यतो तिथे घालायला तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आपल्याला दिसतीये. याच्या उलट आपल्याला हे माहित आहे की चीन सारख्या देशामध्ये तिथल्या सरकारी शाळा या सर्वाधिक गुणवत्ता संपन्न शाळा आहेत. तिथल्या सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही तर मग आपल्याला खासगी शाळांमध्ये तिथे लोक प्रवेश घेताना दिसतात. मी आता अलीकडे भूतानला जाऊन आलो हेरामजी. तुम्हाला सांगतो, भूतान हा खूप छोटा देश आहे, आपला शेजारी आहे, अतिशय सुंदर देश आहे, अतिशय स्वच्छ देश आहे. त्या देशामध्ये बालवाडी पासून PhD पर्यंत शिक्षण मोफत आहे. भूतान सारखा गरीब देश आपल्यापेक्षा, पण त्या देशामध्ये शिक्षण सर्व पातळ्यांवर मोफत आहे आणि तिथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. आज तुम्ही बघा, आरोग्य व्यवस्था सुद्धा इतकी महाग झाली आहे की त्याच्यामुळे गरीबाला केवळ सरकारी दवाखान्यापलीकडे दुसरी काही त्याला सहारा सापडत नाही आणि तिथे प्रचंड गर्दी आणि तिथलं बकालीकरण. मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोफत शिक्षणाचा मुद्दा जो फुल्यांपासून पुन्हा पुन्हा मांडला गेला आणि आपल्या शिक्षण धोरणामध्येही तो आलेला आहे, शिक्षण हक्क कायद्यातही तो आलेला आहे. मला फक्त ते मोफत असून पुरेसं होणार नाहीये, त्याचा दर्जा, त्याची गुणवत्ता आणि तो मोफत, असं जोपर्यंत आपण एकत्रितरित्या समीकरण साधत नाही तोपर्यंत ते नुसतं मोफत आहे म्हणून तिकडे मुलं मुली जाणार नाहीत. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की दररोज मुंबई महापालिकेच्या 3 शाळा बंद पडतात अशी परिस्थिती आहे. पुणे महानगरपालिकेच्या शाळांना मुलं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे मुलं फिरकत नाहीत अशी परिस्थिती आहे. पण खासगी शाळांमध्ये मात्र प्रवेश मिळावा म्हणून पालक मोठमोठ्या रांगा लावतायत, वाटेल तेवढं डोनेशन द्यायला तयार आहेत, पोत्यांनी पैसे खर्च करायला तयार आहेत. मुद्दा काय आहे? मुद्दा आहे तो असा की केवळ जुन्या परिभाषेमध्ये ते शब्द जसेच्या तसे पाठ करून आपल्याला आजची उत्तरं नाही शोधता येणार. आज उत्तरं शोधत असताना आपल्याला कुठेतरी हे जे काही कॉर्पोरेट, त्याचं जे काही शिक्षणाचं नफा कमवण्याचं माध्यम म्हणून जे उद्दिष्ट आपल्याला डोळ्यासमोर ठेवून काम चाललेलं दिसतंय, तिकडे एका बाजूला लक्ष ठेवावं लागेल. दुसऱ्या बाजूला जगभर ची स्पर्धा आता आहे आणि त्यामुळे आपली मुलं उच्च शिक्षणासाठी बघा जपानमध्ये, चीनमध्ये, इंग्लंड, अमेरिकेमध्ये अनेक देशांमध्ये आता जात आहेत. त्यामुळे आपल्याला स्पर्धेचा पण विचार करावाच लागेल. असं करून चालणार नाही की जग कुठेही जावा, आम्ही आमचं फक्त आमच्या पुरतं बघू, असं नाही चालणार. आणि तिसरा मुद्दा मला स्वतःला असं वाटतं तो की बघा, आता
मेडिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी जर का तुम्हाला परीक्षा द्यावी लागते तर त्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी खाजगी क्लासेस आणि त्याच्या लाखांनी फिया, एमपीएससी युपीएससी ची तयारी करून घेण्याच्यासाठी लाखांनी फिया असलेली संस्थांची दुकानं, मी दुकानं हा शब्द वापरतो मुद्दाम, मला काय दिसतं, मला दिसतं असं की शिक्षणाचं बाजारीकरण, दुकानीकरण जे झालेलं आहे ते एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला वाढत्या स्पर्धेमध्ये नेमकं आम्ही काय दिलं पाहिजे याचं कुठेतरी आमचं भान सुटतंय की काय. आणि मग एक टोकाचा, मला असं वाटतं की स्वप्नाळूपणा, टोकाचा अत्यंत आदर्शवाद असा, आणि दुसऱ्या बाजूला रोकडा व्यवहारवाद, या दोन्हींच्या मध्ये मला असं दिसतंय की आजच्या आपल्या वर्तमानाची फरफट होताना दिसते. आणि या पार्श्वभूमीवर मी असं मानतो की ही उत्तरं 1, 2, 3 या वाक्यात नाही देता येणार, परंतु हे सगळे गुंते एकत्रित लक्षात घेऊन आपल्याला त्याच्यावर एकत्र बसून विचार करावा लागेल, मार्ग काढावा लागेल. पण शिक्षण हे जोपर्यंत फक्त नफा कमावण्याचं साधन असणार आहे तोपर्यंत शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा नाही वाढणार एका बाजूला, आणि वंचितापर्यंत शिक्षण नाही जाणार, हे एक. आणि दुसऱ्या बाजूला गरजा, समाजाच्या गरजा, स्वतःच्या पायावर मुलांनी उभं राहणं, मुलींनी उभं राहणं, इंडिपेंडेंटली आणि हॅपीली जगता येणं, कम्फर्टेबली जगता येणं, यासाठी त्या मुलाला, त्या मुलीला त्याचा हक्क म्हणून शिक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करणं, मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेंच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, गांधींच्या विचारामधनं आपल्याला नक्की ऊर्जा यातनं मिळेल. पण सगळी उत्तरं कदाचित त्यातनं मिळणार नाहीत. कदाचित आपल्याला नव्या परिस्थितीमध्ये काही नवी उत्तरं पण शोधावी लागतील, पण त्या वाटेवर ती सापडतील, त्या दिशेने ती सापडतील, एवढंच या निमित्तानं मी म्हणेन. मी एवढंच म्हणेन की आता आपल्या देशामध्ये सुलभीकरण करायचं, प्रश्नांचं फार सवंग अशा प्रकारचं उत्तर शोधायचं, आणि कुठलं तरी एक पाठ केलेलं वाक्य बाबासाहेब म्हणाले होते, फुले म्हणाले होते, गांधी म्हणाले होते असं तोंडावर मारून टाकायचं, आणि जी तळमळीनं कळकळीनं माणसं काम करतायत त्यांच्या जाती शोधून त्यांना फुली मारून बाद करायचं, हे असले हेकटपणाचे जे प्रयोग चाललेले आहेत ते थांबवावे लागतील. आणि सगळ्यांना आपल्याला गोळ्या मेळ्याने एकत्र बसून पुढची वाटचाल आणि पुढची दिशा ठरवावी लागेल. मला विश्वास आहे की तुमच्यासारखे तळमळीचे लोक जोपर्यंत या क्षेत्रामध्ये आहेत तोपर्यंत या प्रश्नांवरची उत्तरं शोधणं हे अशक्य नक्कीच नाही, अवघड जरूर आहे. पण तुम्ही आपण सारे फुल्यांचा, बाबासाहेबांचा, गांधींचा विचार घेऊन पुढे जायचं ठरवल्यानंतर या उत्तरांच्या शोधामध्ये निश्चितपणाने यश मिळवू शकू असं मला विश्वास वाटतो. आज तुमच्याशी बोलून मला खूप आनंद वाटला, तो व्यक्त करतो. तुमच्या विषयीचं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो, स्नेहभाव व्यक्त करतो. या निमित्तानं मला तुम्ही बोलायची संधी दिलीत. महात्मा फुल्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो, वंदन करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद हरिभाऊ. जवळपास 1 तास झाला आपण बोलतो आहोत, पण तरीही ही मुलाखत संपूच नाही असं वाटत राहिलं. याचं कारण असं की तुमच्या मांडणीतलं प्रवाहीपण, संदर्भ विपुलता आणि सातत्यानं आजच्या प्रश्नांशी महात्मा फुलेंचं विचारधन जोडून दाखवणं, यामुळे ही मुलाखत अत्यंत एक उच्च दर्जाचं संदर्भ मूल्य असलेली झाली आहे. मला तुमचं मांडणीतलं विशेष भाग हा वाटला की फक्त वंचितांचे महात्मा फुलेंकडे आम्ही बघत होतो, तर तुम्ही जेव्हा त्यातले बारकावे सांगितले की महात्मा फुलेंना कशा प्रकारचा विद्यार्थी त्यातून घडायला हवा होता, तेव्हा महात्मा फुलेंनी फक्त वंचितांच्या बद्दल बोलले असं नाही, तर अभ्यासक्रमाची रचना, अभ्यासक्रमात काय हवं, शाळा तपासणी कशी असावी, इथपासून साऱ्या गोष्टी मांडून शिक्षणाचा समग्र विचार महात्मा फुलेंनी मांडलाय. आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं शिक्षण तज्ञ आहेत हे तुमच्या मांडणीतून आम्हाला समजलं. नवीन शैक्षणिक धोरण जे केंद्र सरकारने आणले त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग हा शब्द वापरलाय, व्यवसाय शिक्षण असावं असं त्यांनी मांडलंय. परंतु हे सारं महात्मा फुलेंनी 150 वर्षांपूर्वीच मांडलं होतं, हे आज तुमच्याकडून आम्हाला समजलं. पण व्यवस्था म्हणून आम्ही काही महात्मा फुलेंनी त्याचं क्रेडिट देणार नाही. आम्ही म्हणणार की आम्हीच फक्त करतोय, परंतु हे सारं महात्मा फुलेंच्या विचारातून आजपर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून त्या अर्थानं महात्मा फुले खऱ्या अर्थानं द्रष्टे होते. आणि शेवटच्या भागामध्ये तुम्ही महात्मा फुलेंचा विचार आजच्या काळाशी जोडून जी मांडणी केली ती अत्यंत अप्रतिम आणि दिशादर्शक होती. मी खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांच्या वतीनं महात्मा फुलेंचं शिक्षण विचार तुम्ही आम्हाला समजावून सांगितला, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि शिक्षक दिन हा जसा 5 सप्टेंबरला साजरा होतो,
तर महात्मा फुलेंचा स्मृतिदिन किंवा जन्मदिन किंवा सावित्रीबाईंचा जन्मदिन किंवा स्मृतिदिन यालाही शिक्षक दिन म्हणून मान्यता या व्यवस्थेनं दिली पाहिजे, ही जी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे तिचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो आणि आजच्या मुलाखतीनं त्या मागणीला अधिक बळ मिळालं असं मला वाटतं. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.